15 ऑगस्टची काय काय तयारी केली बघा. पॉलिश लावली आता आणि ही वेळ आहे रात्रीची 10:30 वाजले. व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचे मिक्स येत आहे, कालचे आणि आजचे. तर काल छान मी केसाला पॉलिश लावून घेतली होती, कारण केसांना समोरचेच लवकरच पांढरे होऊन जातात. त्यामुळे मग थोडीशी म्हटलं पॉलिश लावून घ्यावं, तर म्हणून मग रात्रीच पॉलिश लावून घेतली, कारण सकाळी काही वेळ मिळाला नव्हता त्यामुळे. आणि मग वैष्णवीला म्हटलं की माझ्या तर थोडीशी मेहंदी काढून दे, कारण माहिती आहे का, जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा ना मला मेहंदीची खूपच आवड होती. म्हणजे 8 दिवस झाले की मेहंदी लावायची, 8 दिवस झाले की मेहंदी लावायची, आणि ती ना मेहंदी खूप रंगायची पण. तर छान रात्री मेहंदी लावून घेतली आणि हा दिवस होता आजचा. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे 15 ऑगस्ट, तर स्वतंत्र दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आज कृष्ण जयंती पण आहे, म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस, बाळकृष्णाचा, तर त्याच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आता माझी छान अशी तयारी झाली आहे. पांढरे कपडे घातले, छान पांढरा कुर्ता कालच आणला मार्केटमधून, कारण आमचा जो योगा क्लास होतो तिथे आज झेंडावंदन आहे. तर त्यांनी पांढरा ड्रेस सांगितला म्हणून हा पांढरा ड्रेस घातला आहे मी. आणि आता घेऊन घेणार आहे चहा आणि त्यानंतर जाणार आहे मग झेंडावंदनसाठी. चला मग आता मस्तपैकी अद्रक विलायची टाकून छान चहा उकळून घेतला आणि चहा गाळून घेतला, आणि त्यामध्ये मग काळा चहा घेतला हा. आणि काळ्या चहामध्ये अर्धा चम्मच छोट्या चम्मचने गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप टाकायचं आणि ते घ्यायचं. याचे बेनिफिट्स खूप आहेत तूप टाकून चहा पिल्याने. आणि चहा घ्यायच्या आधी थोडाने चहा थंड होऊ द्यावं लागत होतं, त्यामुळे मग थंड होण्यासाठी ठेवला मी चहा. आणि काल रात्री ना खूप छान मेहंदी लावली होती, तर खूप छान रंगली पण ती. नाहीतर माझ्या हातावरून माहीत नाही काय झालं, तर एवढ्यात मेहंदी बिलकुल रंगतच नव्हती, परंतु यावेळेस छान मेहंदी रंगली. आणि आता मी घेत आहे चहा, आणि चहा घेतल्यानंतर मग जाणार आहे गार्डनमध्ये. छान तयारी झाली आहे माझी आणि आता मी निघाली आहे. कुठं जायचं म्हटलं की बाईच्या जातीला काही मोकळीक नसतेच. मोकळीक अशी आपल्याला सर्व गोष्टींचीच असते, परंतु घरातल्या कामांपासून काही कधीही सुटका नसते. घरातले कामं सगळे केले, झाडझूड, फरच्या, अंगणात सडा शिंपणे, रांगोळी काढली छान, आणि त्यानंतरच घराच्या बाहेर पडले. पहिले सासूबाईला चहा मांडून दिला आणि नंतरच, कारण आता म्हटलं 9 वाजेपर्यंत येणं होते आणि त्यानंतरच मग स्वयंपाक बनवते म्हणून मग आता छान आता निघाले आहे मी. तर मला निघताना झाडाला छान फुले लागून दिसली, तर चला म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करावं. म्हणून जास्वंदाच्या झाडाला ना खूप छान फुलं लागले होते, 6 ते 7 फुलं लागले आज. आणि शुक्रवार होतात, मी म्हटलं चला महालक्ष्मी मातेला पण आज छान लाल फुलं व्हायला होते बा, म्हणून मग काय आता तोडले नाही. आणि तिकडून आल्यानंतर जेव्हा देवपूजा करेल तेव्हा फुलं तोडून घेईल. आणि काल पाऊस आल्यामुळे ना खूप छान दिसत आहे झाडं, हिरवीगार. नाहीतर 2-3 दिवस ना खूप पुन्हा ऊन तपलं. म्हणजे कसं 2 दिवस ऊन तपतं, दुसऱ्या दिवशी पाऊस येतं, आणि पाऊस आला की इतकी गरमी होते, त्यामुळे झाडं ना अशी चिंबल्यासारखे होऊन जातात. आणि आता पोहोचली होती मी गार्डनमध्ये. हे गार्डन ना खूप मोठं आहे आणि इथेच आहे योगा घेतात त्या ताई. तर छान वाटलं आज. म्हणजे जसं काय आपण लहानपणी कसं शाळेमध्ये जातो नाही का, सगळी तयारी करून, त्याचप्रमाणे सगळी तयारी करून सगळ्या लेडीज आल्या होत्या आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या इथे. आणि योगा सुरू झाला होता. मी गेले तर मला थोडा उशीर झाला जायसाठी, कारण माझी एक मैत्रीण काही आलीच नव्हती. तर मग तिला विचारलं तर ती म्हणाली की तुम्ही समोर जा, नंतर मी मागून येते. म्हणून मग मी निघाले आणि अर्धा ते पाऊण तास योगा घेतला, आणि त्यानंतर मग थोडेसे फोटो काढले आम्ही. आणि त्यानंतर मग झाला कार्यक्रम भक्तिगीतांचा, देशभक्तिगीतांचा. कारण जे इथे क्लास आहे गाणे शिकवण्याचा, तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी काही गाणी सादर केली आहे. तिथे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते मी.
अशा प्रकारे हा छोटासा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही फोटो काढले आणि त्यानंतर आले घरी. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.